तिकडे पाहू शकता खूप पाऊस आहे काल दिवसभर आणि रात्रभर किती पाऊस आहे. तर नवीन छत्री आता ओपन करणार आहे. पावसात जाऊन मी तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवते. वड्याला रस्त्याला तिकडे किती पाणी चाललंय ते. चला आता आपण जाऊ. सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. तिकडे पाहू शकता सगळीकडे पाणीच पाणी. जनावरांचं खाणं असं झाकून ठेवलंय सगळीकडं. जनावरांची लई पंचायत झाली खायची पावसामुळे. वरल्या वावरात बघू शकता सगळं पाणी साचलेलं आहे. आणि इकडे रस्त्याला जाऊ आपण. इतका पाऊस चाललाय आज पुणे जिल्ह्यात. इकडे वावरामध्ये काय परिस्थिती बघा. पेरणी झालेली आहे पण अशा प्रकारे सगळीकडे पाणी साचलेलं आहे. इकडे आमचं सरपंच सगळं भिजून गेले. आता आमच्या घरापासून वडा जवळच आहे. वड्याला पण पाणी चालले सगळीकडे पाहू शकता. एकदम आभाळ गर्द झालेलं आहे आणि वड्याला पूर आलेला आहे पूर्ण. आणि अशा पावसात पक्ष्यांचं जनावरांचं खूप हाल होतं. एकदम पाऊस आला न उघडून गेला का त्याचं काय नाही वाटत. पण 3 दिवस झाले कंप्लीट सारखा पाऊस चाललेला आहे. तर पाहू शकता किती पाणी. हे रोडचं पाणी आहे फक्त घरापासून आलेलं. आता इकडं तुम्हाला दाखवते वड्याचं पाणी. पूर चाललेला आहे वड्याला अगदी. पाण्याचा आवाज बघा किती आवाज चाललेला आहे. आता उन्हाळ्यात इथून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे शेळ्या घेऊन आल्याच्या नंतर हा रस्ता लाईव्हमध्ये. पण आता बघा किती पाणी चाललंय. आता इथूनच आम्हाला शेतात जावं लागतं. आता पलीकडं जाणं अशक्य आहे. इथून पुढं एवढं पाणी आहे. आता पलीकडं जायचं आहे. तिकडे पाहू शकता इकडून वडा आलेला आहे. किती पाणी आहे. त्या साईडला आमचं शेत आहे सर्व. पलीकडे जाऊच शकत नाही आता. इकडे सरपण होतं ते सरपण पण सगळं गेलंय पाण्यामध्ये. इकडे किटी बांधलेली आहे किटी बंधारा. त्या किटी बंधारा सगळा पूर्ण भरलेला आहे. त्या किटीच्या वरून पाणी चाललेलं आहे. ही चिंच आहे बघा पूर्ण वाळली होती एकदम हिरवीगार झाली. सगळीकडे पाणीच पाणी पाणीच पाणी. असं वाटत होतं उन्हाळाभर कधी पाऊस येणार कधी पाऊस येणार. असं म्हणतात ना 12 मासचा उन्हाळा आणि घडीचा पावसाळा. तर घडीचाच पावसाळा बघा 3 दिवसात एवढं पाणी आलेलं आहे. खूप पाणी आहे. तर आज पुणे जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट रेड झोनमध्ये आलेलं आहे पुणे जिल्हा. सगळ्या शाळांना सुट्टी दिलेली आहे. आणि इथून रोड होता हे दिसतंय ना खजुराचं झाड. इथून मधून रोड होता पण आता इथून पुढे ह्या रोडने जाणं अशक्य आहे. इकडं पलीकडं कंपन्या आहेत तिकडं जायची काही माणसं तर तिकडं पण जायचं बंद झालेलं आहे. पूर्ण सगळा तलाव किती भरून गेलेली आहे.
तर तुमच्याकडं पण पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण सांगा. कसलाही पाऊस आलेला आहे. पाहू शकता पाणीच पाणी आता सगळीकडं. आणि उन्हाळा 6 महिनेच पाणी पुरतं आम्हाला जानेवारी महिन्यापर्यंत. आणि ह्या वड्याचं पाणी संपलं का आमच्याकडं मुरमाड जमीन आहे. हे पाणी किती पण आलं तरी उन्हाळ्यात आम्हाला विहिरींना पाणी नसतं. आणि पावसाळ्यात सगळीकडं पाणीच पाणी होते. म्हणजे काय होते आम्हाला पाऊस असणं पण फायदा होत नाही. आणि उन्हाळ्याचं तर पाणीच नसतं. आणि पाऊस आला का खूप पाऊस होतो. वावरं सगळे उकळून जातात. पाऊस शकतात सगळीकडे पाणी आहे शेतामध्ये. आणि आता हा पाऊस किती दिवस चालवण्याची पण गॅरंटी नाही. आताशी तर सुरुवात आहे. तर आता मी तुम्हाला गोठ्यात काय परिस्थिती दाखवते आमच्या. इकडे आपण आता परत घराकडे चाललो. तर घराच्या साईडने रोडने हे पाणी चाललेलं आहे. मी आता दाखवलं होतं तुम्हाला. आता काही लोकांनी काय केले पावसाच्या आधी पेरणी केली त्यांचं बरं आहे. पण ज्यांच्या पेरण्या राहिल्यात त्यांना काय वापसा होत नसतोय आता लवकर. वावरामध्ये अशी परिस्थिती आहे. आणि उन्हाळ्यामध्ये हे घरापुढलं दृश्य तुम्हाला दाखवलेलं आहे मी. आता हे किती हिरवंगार किती मस्त झालं आहे. उन्हाळ्यामध्ये आम्ही यांना झाडांना थोडं पाणी घालून भांडे धुतलेलं कपड्याचं पाणी असं थोडं पाणी घालून ही झाडं जगवलेली आहे. आता हे ड्रॅगन फ्रूट किती छान आलेलं आहे मस्त. हा गवतीच्या पेरूला पण पेरू आलेले आहे. मोगरा पण छान हिरवागार झाला आहे. आणि चाफा तर तुम्ही पाहिलंच असं रोजच्या व्हिडिओमध्ये मी चाफा दाखवते. इकडं गुलाबाचं झाड असं वाटते झाडांक बघून झाडं खूप आनंदी आहे. इथं पण मध्ये एक पेरू आहे. आता मी तुम्हाला गोठ्यात जाऊन दाखवते. घर जाते अजून पण पाऊस जास्त वाढण्याची शक्यता आहे. सगळीकडे अंधार झाल्यासारखा झाला आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाचं दाखवायचे की आता हे कोंबड्यांच्या ह्याच्यात बघा अशी परिस्थिती झालेली. कोंबड्या पण कशी काय अंडी घालणार कुठं काही कळत नाही. कोंबड्या अशा बसतात कुणीकडं. आणि ना आपल्या गोठ्यात 2 कावळे आले सकाळी. तर पक्ष्यांची पण खायची लई तारामळ. का शेळ्यांचं असं झालं आहे. शेळ्यांना चारा टाकायचं पण चारा टाकू नये पण त्यांचं ना खायला त्यांना जमत नाही. 2-3 दिवस झालेले त्यांची तारामळ चालली. तिथं अशा बादल्या लावल्यात पन्हाळ्याला आम्ही बादल्या घामेली. आणि तुम्हाला दाखवते 2 कावळं आलेलं आहे सकाळपासून. त्यांना कुठं जागा नसन भेटलेली ते इथे पाहू शकता. गोठ्यात येऊन बसत आम्ही त्यांना भाकर टाकली थोडीशी. त्यांच्या पोटात गेलं तेवढंच. मी त्या प्राण्याला बोलताना येत पण पाहू शकता इथं सकाळपासून 2 कावळं येऊन बसतात. त्यांना दाणं टाकलं थोडी भाकर टाकली. आता खाऊन मस्त बसलेत तिथं. कोंबड्या अशा इकडं बसल्यात. आणि वरून तर निवारा आहे पण पाऊसच एवढा आहे की सगळं ओलं झालेलं आहे. इकडं जनावरं त्यांच्या खायला टाकून आपण त्यांना खाता येणं असं झालं आहे. सगळं ओलं झालेलं आहे. तर त्यांची पोटं खपाटायला गेल्यात पा. आणि इकडं थोडंसं बैलांपाशी असा मांडव केला तर त्याच्यावरून कागद टाकलं. तर इथं भुईला जरा कोरडं आहे इकडे. आणि इकडं बॅलर पन्हाळीला लावला होता पाहू शकता. बॅलर पूर्ण भरून चाललेला आहे. सोन्या कसं काय पाऊस कसा आहे पाऊस.
इकडं बाहेर बांधत होतो चित्राबा आम्ही, तर इकडं पण बांधायचं काही हे नाही बाहेर. अशी परिस्थिती जनावरांची, लई आबाळ होती जनावरांची खाण्याची पावसाळ्याची. आणि पाऊस एकदम पडला उघडून गेला का त्याचं काही नाही वाटत, पण सारखा पाऊस चालू आहे. काय करावं ह्या जनावरांना आता. कशी बघा त्यात. आणि हे कावळं, ते कावळं बघू शकता तुम्ही. सकाळपासून इथं बसली होती, आम्हाला किव आली, म्हणलं ही कावळ्यांना नक्की भूक लागलेली असणार आहे. तर खाऊन पिऊन आता मस्त बसतात. आम्ही रोज बघितलं का उडून जातात, पण आज इथंच बसतात. पावसात कुठं जाणार आहे शेवटी, तिथंच येऊन बसतात ते सारखे. इकडं कोंबड्या आहेत. चला तर आता खूप पाऊस वाढलेला आहे परत. आणि मी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा, मी तुम्हाला परत दाखवील उद्या पाऊस कसा काय आहे. कमेंट करा नक्की. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. तुम्ही कोण माझा व्हिडिओ पाहताय, तुमच्या इकडे पाऊस आहे का? कारण सगळीकडेच पाऊस असं असा अंदाज आहे, तर तुमच्याकडे आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक करत जावा, कारण खूप चिखलात जाऊन मी मेहनत करून तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक नक्की करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता आम्ही सगळीकडे झाडून बिडून घेतलेलं आहे स्वच्छ, पण शेळ्या बसू नाही शकत. रात्रभर पण ताटलेलं आहे उभं राहून राहून, आणि उभ्याच राहिल्यात. आता ती पांढरी शेळी म्हातारी झालेली आहे, पण बसायला जमत नाही, त्याच्यामुळे उभ्याच राहिलेलं आहे. आणि खायला दावणी टाकू शकतो, दावण आम्ही धुवून काढलेली आहे, पण अशा पावसाच्या हे लागतात, त्याच्यामुळे आहे ना ती दावण भिजते, खाणं पण भिजते, ती खाऊ नाही शकत. इकडे एक कोंबडी अंड्याला बसली, तर कशी बसते तुम्हाला दाखवते. तिथं पेंड्यांच्यावर जाऊन बसलेली. इकडं जनावरांसाठी कुटी करून ठेवलेली आहे निवाऱ्याला थोडीशी. कोंबडी तिथं अंड्याला बसली. आता मी हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. पावसात भिजू नका, कारण सर्दी होते. लहान मुलांना पावसात जाऊ देऊ नका. आमच्या इकडं तर सगळ्यांना शाळेला सुट्टी सांगितलेली पुणे जिल्ह्यात. तर आता धन्यवाद.